आतापर्यंत आपण पिवळे सूर्यफूल पाहिले आहे. मात्र बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये लाल रंगाचे सूर्यफुलाचे यशस्वी पीक घेतलेले आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी हे फुलाचे पीक आहे आणि या ठिकाणी हे लाल रंगाचे सूर्यफूल या झाडाला लागलेले आहे. हे शोभेसाठी हे याचे उत्पादन घेतले जाते. याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विषय तज्ञ संतोष करंजे आहेत. आपण त्यांच्याकडून या सूर्यफुलाविषयी माहिती घेऊ. तेलबिया म्हणून सूर्यफूल वापरतो, परंतु सूर्यफूल हे सगळ्यांनाच आवडतं. सूर्यफूल पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की तिचा फोटो घ्यावा. पण हे सूर्यफूल शेतकऱ्यासाठी फायद्यातलं आहे. म्हणजे ह्याला आपण शोभिवंत म्हणतो किंवा जे हाय व्हॅल्यू जे अगदी महागातले महाग बुके बनवले जातात त्याच्यामध्ये हे सूर्यफूल वापरलं जातं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्यावेळी गोल्ड मेडल मिळाले लोकांना, त्यांना ह्याच प्रकारचे बुके दिले होते. हे सूर्यफूलचं जे बियाणं आहे जर्मनी इथून इम्पोर्ट केलेलं आहे. त्या कंपनीने स्वतः इथं प्रात्यक्षिक लावलेलं आहे. याच्यामध्ये पिवळ्या रंगाचं आहे, लाल रंगाचं आहे, फेंट येलो कलरचं आहे किंवा व्हेरिगेटेड म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स कलर असणारं सूर्यफूल आहे. आता हे एक सूर्यफुलाची जी दांडी आहे ते जवळपास 25 रुपयाला मार्केटमध्ये शेतकऱ्यांना त्याला भाव मिळतो. लावलं तर 1 एकरमध्ये या पद्धतीने आपण मल्चिंग वगैरे लागवड करून ड्रीपवर जर लावले तर 1 एकरमध्ये आपल्याला साधारणपणे 25,000 बियाणं लागतात, 25,000 रोपं लागतात. एका ह्याला आपल्याला एक चांगल्या प्रकारचं फुल मिळतं आणि याच्यामध्ये विशेष काही मेहनत नसते. कीड रोग वगैरे याचा फार कमी प्रमाण आहे. आळी पडली तर एखादा आपल्याला औषध घ्यायचंय, खत आणि पाणी फार कमी लागतं. याला बाजारपेठ आपल्या इथं उपलब्ध आहे का? निश्चित. आता बाजारपेठेच्या बाबतीत बघितलं तर मुंबई आणि पुणेमध्ये ज्या ठिकाणी मोठे हॉटेल्स आहेत किंवा मोठ्या फंक्शन होतात त्या ठिकाणी हे फुलं वापरली जातात. ही फुलं आपल्याकडे जनरली मिळतच नाहीत. याच्यासाठी वेटिंग खूप आहे. म्हणजे ही जर लावली शेतकऱ्यांनी तर त्यांना निश्चित वर्षभर हे पीक एक नगदी पीक म्हणून पर्याय होऊ शकतो. पिवळ्या रंगाची सूर्यफुलाची गेल्या 2 वर्षापूर्वी प्रात्यक्षिक दाखवलेले आहे. पण यावर्षी पहिल्यांदाच आपण हे जर्मनीतील जी कंपनी आहे त्याचं आपण प्रात्यक्षिक घेतलेलं आहे आणि हे पहिल्यांदाच आहे. म्हणजे अजून भारतामध्ये कुठंच या सूर्यफुलाचं प्रात्यक्षिक झालेलं नाही.